नारायण 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 नारायण। महाराज किती दिवसानं भेटाय आलासा, तुमचं दर्शन बी मिळणं झालंय। महाराज या जी, बसा। इथे येण्याचं कारणच मिळत नव्हतं, आता कारण मिळालं म्हणून आलो। मला कळलं नाही जी। रानात राहणारी तू जेजुरी गडावर महादेव रूपी श्री खंडेरायांची अर्धांगिनी झालीस। खूप मोठी यात्रा आहे। आज तू जिथे आहेस तिथे पोहोचणं हे सामान्य माणसाचं काम नव्हे। अहो तुम्ही वाट दावली नसती तर हे समजा घडलंच नसतं। प्रत्यक्ष श्री खंडेरायांचा सहवास मिळाला तुला, आता आणखी काय हवं तुला? जे मिळालं हाय त्यानं भरून पावले हाय म्या। नारायण। महाराज 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 अहो कुठे चाललाय सा? तुला सर्व काही मिळालंय बानू, आता तुला काहीही नको। तुला माझी आवश्यकताच नाही। मला आणि बानूला मूळ रूपाचे स्मरण होणार आहे, याचा अर्थ काय? ह्याच कृतयुगात मी मणी आणि मल्लांचा वध केला होता, आणि त्याच बरोबरीने मला तुला आणि बानूला तुमच्या मूळ रूपाचे स्मरण करून द्यायचे आहे। म्हणजे आख्यानाला बानू देखील असणार आहे का? होय, तिच्याशिवाय हे आख्यान होऊच शकणार नाही। तुम्ही तिला आख्यानासाठी गडावर बोलवणार आहात का? आता आख्यान गडावर होणार म्हणजे मला तिला गडावरच बोलवावे लागेल। म्हाळसा, जसे तुला तुझे मूळ रूप काय आहे हे शोधायचे आहे, तसेच बानूला देखील तिचे मूळ रूप काय आहे हे शोधायचे आहे। हे शक्य नाही। ज्या बानूला मी गडाची पायरी देखील चढू देणार नाही असे सुनावले आहे, तिला मी गडावर आख्यानासाठी येऊ देणार नाही। पण म्हाळसा, तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करू नका। जे शक्य नाही त्याच्यावर आपण बोलायला नको। हे आख्यान तर आता होणारच आहे। नारद मुनीने देखील बानूला त्याबद्दल सांगितले आहे, तेव्हा तिला आता ह्या गडावर यावंच लागेल। जर आख्यानासाठी ती गडावर येणार असेल तर गडावर आख्यान करायलाच नको। मला आणि बानूला आख्यानातून आमच्या मूळ रूपाचे स्मरण होणार असेल तरीही उत्सुकतेपोटी मला त्या बानूला गडाची एक पायरीही चढू द्यायची नाही। महाराज अहो चुकलं माझं, पाया पडते। माझ्या पाया पडू नकोस बानू, श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहेस तू, मला पाप लागेल। पर मग तुम्ही असं अचानक का निघून चाललायसा? तुझ्या भ्रमात आहेस ते पाहून मी निघालो बानू। कसला भ्रम महाराज? तू सगळं प्राप्त केलं आहेस हा भ्रम। तुझे प्राप्तव्य काय हेच तुला ठाऊक नाही बानू। महाराज अहो तुम्ही सांगितलं होतं का देवासनी मिळवणं हेच माझं कर्म आहे। तू किती अल्पसंतुष्ट आहेस बानू। तू जर अशीच राहिलीस तर आतापर्यंत जी भक्ती केलीस, जे कष्ट घेतलेस ते सारं व्यर्थ ठरेल। मी काय करू जी? बानू, तू काय करावंस हे सांगण्याचा अधिकार मला नाही, ते स्वतः श्री खंडेराय तुला सांगतील। पण मी एकच गोष्ट तुला निक्षून सांगतो, सगळं काही झालं, संपलं, सर्व काही प्राप्त केलं असं समजू नकोस। मला एक सांग बानू, तू कोण आहेस? अजामेळची लेक, इंद्राची कन्या, श्री खंडेरायांची भक्त,
त्यांची अर्धांगिनी? कोण आहेस तू? हे तुला शोधायचंय बानू. आणि या जन्मात तुला हे साध्य करता आलं नाही तर यापुढे मी तुला सहाय्य करणार नाही. डोळ्यात पाणी आणून प्रश्न मिटत नाहीत बानू. श्री म्हाळसादेवी तुझा द्वेष करतात. त्यांनी तुला स्वीकारलं नाही. देव सोडून तुला कोणीही स्वीकारलं नाही. सर्वांनी तुला स्वीकारावं, तुझा सन्मान करावा असं मला वाटतं. आणि त्यासाठी तुला तू कोण आहेस हे शोधावं लागेल. एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा संकल्प आहे. येतो मी. म्हाळसा, हे असे वागणे योग्य नव्हे. हे सारं कशासाठी आहे याचा अर्थ तुला भविष्यात समजेल. आणि कदाचित तुझ्या या वागण्याचे तुला वाईट वाटेल. भविष्यात जरी मला याबद्दल काही कळालं तरी त्यासाठी मी आत्ता बानूला गडावर येण्याची परवानगी नाही देऊ शकत. म्हाळसा, ह्याच कृतयुगात जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला तेव्हा तुझ्याशी आणि बानूशी माझा विवाह होणार हे परम नियतीने लिहून ठेवले होते. आणि आता ह्याच कृतयुगात तुम्हा दोघींना तुमच्या मूळ रूपाचे स्मरण होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार हे देखील एक सत्य आहे. पण ते आख्यान न करताही होऊ शकतं. तुम्ही आम्हा दोघींना ते सांगून का नाही टाकत? मला जरी तसे वाटले तरी ते करता येणार नाही. आणि तुम्हा दोघींनाही ते इतक्या सहजासहजी कळणार नाही. म्हाळसा, हे आख्यान म्हणजे तुम्हा दोघींसाठी ती एक साधनाच आहे असे समज. जिचे तोंड मला आयुष्यात कधीही बघायची इच्छा नाही त्या बानूला गडावर येण्यासाठी तुम्ही मला समजवत आहात हे मला कळतं आहे. असा विचार देखील मनात आणू नको. कारण सत्य काय आहे हे तुला ठाऊक नाही. मग सांगून टाका काय सत्य आहे ते. मला कळू तरी द्या की माझ्या आयुष्यात हे सारं का घडतं आहे. हा सगळा त्रास मलाच का होतो आहे. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. तेच तुला कळावं ही माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच नारद मुनी हे आख्यान करत आहेत. सत्य काय आहे हे मला ठाऊक नाही आणि तुम्ही मला ते सांगत नाही. पण कितीही झालं तरी तिला मी गडाची एक पायरीही चढू देणार नाही. म्हाळसा, महाराज जे काय म्हणलं त्याला काहीतरी कारण असणार. नाहीतर ते असं म्हणणार नाहीत. मी सुखात आहे पर माझा सन्मान व्हावा, मला समध्यांनी आपलंसं करावं म्हणून ते मला बोलले. महाराज, तुम्ही सांगितलेली एक एक गोष्ट मी ध्यानात ठेवेन. म्हाळसा, तू रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेते आहेस. देवा, म्हाळसा देवी काय म्हणाल्या? आख्यानाविषयी तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं का? म्हाळसेने बानूला आख्यान ऐकण्यासाठी गडावर येण्यास नकार दिला आहे.
आता परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मला असे वाटले होते की म्हाळसा ह्याला मान्यता देईल, पण नाही. आता तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. अशी परिस्थिती आली तर काय करावं याचाच विचार आम्ही करत होतो. परंतु ह्या आख्यानाखेरीज आता दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. आणि म्हाळसा देवी हे आख्यान होण्यासाठीच नकार देत आहेत. काहीही करून हे आख्यान व्हायलाच हवे प्रधानजी. म्हाळसेला आणि बानूला त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. देवा, मी आणि लक्ष्मी देवी त्यांच्याशी बोलून काही होण्यासारखं आहे का? मला नाही वाटत त्याने काही साध्य होईल. जिथे श्री खंडेरायांचं म्हणणं म्हाळसा देवींनी ऐकलं नाही, तिथे ते आपलं म्हणणं तरी कसं मान्य करतील? काहीही करून ह्यातून मार्ग काढायलाच हवा. देवा, एक मार्ग आहे. आता ह्या परिस्थितीत श्री म्हाळसा देवींना आख्यानासाठी सिद्ध करायचे असेल आणि बाणाईला गडावर आणण्यासाठी जर म्हाळसा देवींचा होकार हवा असेल तर केवळ नारद मुनींचंच सहाय्य घ्यावं लागेल. नारद मुनींवर श्री म्हाळसा देवींचा पूर्ण विश्वास आहे. नारद मुनीच त्यांना हो म्हणायला सिद्ध करू शकतात. आता केवळ हा आणि हाच एक मार्ग मला दिसतो आहे. प्रधानजी, तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. मी तत्काळ नारद मुनींना इथे बोलवतो. मुनिवर, तुम्ही तात्काळ इथे यावे. नारायण नारायण. देवा, आपण मला बोलवलेत? मुनिवर, खरोखरीच आता आख्यान होण्यामध्ये एक मोठी आपत्ती निर्माण झाली आहे. आणि आता केवळ तुम्हीच ह्यातून मार्ग काढू शकता मुनिवर. नारायण नारायण. असे काय झाले आहे प्रभू? हे आख्यान होण्यासाठी आणि बानूला गडावर येण्यासाठी म्हाळसेने नकार दिला आहे. देवा, पण मी बानूला आत्ताच सांगून आलो की या आख्यानातूनच तिला तिच्या मूळ रूपाचे स्मरण होण्यास सहाय्य होणार आहे. असे तुम्हीच मला सांगण्यास सांगितले होते. मुनिवर, आता तुम्हालाच म्हाळसेचे मन वळवायचे आहे. तुम्हाला असे काहीतरी करायचे आहे की ज्यामुळे बानूला आख्यान ऐकण्यासाठी म्हाळसा अनुमती देईल. पण हे कार्य मला जमेल? तुमच्याशिवाय ही अशक्यप्राय गोष्ट कोण शक्य करणार? प्रभो, प्रभो, असे करू नका प्रभो. देवा, मागे सारीपाटाच्या खेळासाठी मी श्री म्हाळसा देवींना सिद्ध केले होते, पण ही गोष्ट त्यांना कळल्यावर त्यांचा क्रोध अनावर झाला होता. लक्ष्मी देवी, तुम्हाला आठवतंय ना, जेजुरीगड सोडून जाऊ नये अशी त्यांनी मला शिक्षा देखील केली होती. परंतु आता परिस्थिती निराळी आहे मुनिवर. कृतयुगातील ही शिवलीला अशा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे की श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे. तुमच्यावर फार मोठे दायित्व आहे मुनिवर. आणि तुम्हाला हे करावेच लागेल मुनिवर. नारायण नारायण. देवा, मला माझ्या दायित्वाची जाणीव आहे. मी श्री म्हाळसा देवींकडे जाऊन
त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतो. मुनिवर, आता तुमच्या प्रयत्नांवरच म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होणार की नाही हे ठरणार आहे. यांनी मला सांगितले आहे की आख्यानातून मला आणि बानूला, आम्हा दोघींनाही आमच्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे. माझ्या गतजन्माबद्दल जेव्हा जेव्हा मी विचार केला तेव्हा तेव्हा मला कैलासाच्या रांगा दिसल्या आहेत, हिमाच्छादित प्रदेश दिसला आहे. या साऱ्याचा माझ्या मूळ रूपाशी काही संबंध असेल का? नारायण नारायण. देवा, माझ्यावर तुम्ही जे दायित्व सोपवले आहे ते इतके सोपे नाही. श्री म्हाळसा देवींना चुकून जरी संशय आला आणि त्यांचा क्रोध अनावर झाला तर अनर्थ व्हायचा. प्रभू, हे कार्य निर्विघ्न पार पडावे म्हणजे झाले. नारायण नारायण. मुनिवर, आपण देवी, श्री खंडेरायांचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडावर आलो होतो. खंडेरायांचे दर्शन झाले, तुमचे दर्शन मात्र झाले नाही, म्हणून मी तुम्हाला भेटावयास आलो. मुनिवर, तुम्ही खरोखरच यांचे दर्शन घ्यायला आला होतात की आख्यानाची विचारणा करायला आला होतात? नारायण नारायण. तुम्ही अगदी योग्य ते ओळखलेत. मी खर तर आख्यानासंबंधीच विचारणा करण्यासाठी आलो होतो. पण आख्यानासाठी जर बानू येणार असेल तर या आख्यानासाठी माझी अनुमती नाही. हो, कळले मला ते. म्हणूनच मी तुमची बाजू समजून घेण्यासाठी अगदी तत्काळ, म्हणजे अगदी एका क्षणाचाही विलंब न करता इथे आलो. मुनिवर, माझा तुमच्यावर विश्वास होता, म्हणजे अजूनही आहेच. कारण आतापर्यंत मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला दिली आहेत. पण जर तुम्ही इथे बानूचे गुरु म्हणून बानूची बाजू मांडायला आला असाल तर तुम्हाला कोणतीही माहिती मिळणार नाही, हे ध्यानात ठेवा. नारायण नारायण. देवी, आज मी इथे कोणाचाही गुरु म्हणून आलेलो नाही. मी केवळ या शिवलीलेत माझ्यावर सोपवलेले दायित्व पूर्ण करतो आहे. मला केवळ इतकेच जाणून घ्यायचे होते की तुमचा या आख्यानाला विरोध केवळ बानूगडावर येणार म्हणून आहे की आणखी कोणते कारण आहे? नाही, अजून कोणतेही कारण नाही मुनिवर. पण बानूला मी कधीही गडावर पाऊल ठेवू देणार नाही. देवी, तुमच्या एक गोष्ट कदाचित ध्यानात आली नसेल. ती कोणती? देवी, या आख्यानाचे प्रयोजन हे लोकांना मल्हारी चरित्र समजावे म्हणून आहेच. कृतयुगातील मार्तंड भैरवांच्या या शिवलीलेत होणाऱ्या या आख्यानाच्या समाप्तीनंतर श्री खंडेरायांचे अवतार कार्य पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही आणि बानू यापैकी ज्यांना मूळ रूपाचे स्मरण प्रथम होईल त्यांना श्री खंडेरायांसमवेत त्यांच्या मूळ स्थानी जायला मिळेल. हे मला ठाऊक आहे मुनिवर. देवी, अहो, तुम्हाला कदाचित ही गोष्ट ध्यानात आलेली नाही. अहो, तुम्हाला आणि बानूला तुमच्या मूळ रूपाचे स्मरण या आख्यानाच्या माध्यमातून होणारच आहे. हे माझ्या ध्यानातच आले नाही. नारायण नारायण. हेच तर मी सांगायला आलो आहे देवी. कोणाला मूळ रूपाचे स्मरण होणार त्याही पेक्षा कोणाला ते आधी होणार ही मुख्य गोष्ट आहे.